विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा सदस्य इतिहास अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुघल सम्राट अकबर याने इसवी सन 1582 मध्ये स्थापन केलेला दीन-ए-इलाही या धर्माविषयी माहिती. मित्रांनो, 16व्या शतकात मुघल सम्राट अकबर याने सुरू केलेला दीन-ए-इलाही म्हणजेच काय, तर ईश्वराचा धर्म हा केवळ एक नवीन पंथ नव्हता, तर तो विविध धर्मातील संघर्षावर हुंकर घालणारा एक सांस्कृतिक असा सेतू होता. धार्मिक कट्टरता बाजूला सारून सर्व धर्मातील चांगल्या तत्वांचा संगम घडवून आणणे हा या मागचा प्रमुख उद्देश अकबराचा होता. मित्रांनो, अकबराची जडणघडण एका वेगळ्या अशा वातावरणात झालेली होती. अकबराचा जन्म बघा, हा सिंध प्रांत, हा म्हणजे भारताचा नकाशा, हा सिंध प्रांत, या सिंध प्रांतामधील अमरकोट या ठिकाणी एका हिंदू राजाच्या घरी अकबराचा जन्म झालेला होता. कारण आपल्याला माहिती आहे की अकबराचा जेव्हा जन्म झाला तेव्हा हुमायूनची भटकंती सारखी सुरू होती. अकबराची आई हमीदा बानू ही देखील शिया संप्रदायाच्या धर्मगुरूची मुलगी होती. तर अकबराचे काही गुरु सुधारणावादी शिया पंथाचे होते. त्यामुळे मध्ययुगातील रूढीवादी कट्टर इस्लामिक विचार त्याला पसंत नव्हते, म्हणून त्याने मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मध्यम मार्ग काढावा म्हणून त्याने इबादतखाना म्हणजेच प्रार्थनागृह या ठिकाणी, हे बघा फत्तेपूर सिक्रीचा हा किल्ला, आणि या किल्ल्याच्या सगळ्यात वरती हे हवाई महल सारखं जे दिसतंय तो आहे इबादतखाना, म्हणजेच येथे याला धर्म मंदिर म्हटले जायचे. धार्मिक गुरूंची बैठक बोलून त्यांच्यामध्ये वाद संवाद घडून अकबराने आणला. अकबर हा स्वतः त्या धर्म परिषदेमध्ये, त्या धर्म संवादामध्ये, त्यांच्या धार्मिक चर्चांमध्ये सहभागी होत असे. आपल्याला तर माहिती आहे की अकबर हा निरक्षर होता, त्याच्यामुळे अकबराने जे काही नॉलेज आहे, जे काही माहिती आहे ती इतरांकडून ऐकली आणि मग त्याच्यावर अंमलबजावणी केलेली आपल्याला दिसून येते. अकबर स्वतः हा जिज्ञासू वृत्तीचा होता. त्याने फत्तेपूर सिक्री येथे बांधलेला इबादतखानामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन आणि पारसी विद्वानांशी संवाद साधला. या चर्चेतून त्याला असे कळले की सत्य कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नाही. याच मंथनातून त्याने 1582 मध्ये दीन-ए-इलाही या धर्माची स्थापना घडवून आणली. अकबराचा असा विश्वास होता की सगळ्या धर्मातील चांगल्या गोष्टी एकत्रित संचित करून आपण सर्वांसाठी समान असा एक विचार द्यावा, आणि म्हणून दीन-ए-इलाहीची त्याने स्थापना केली. पुढे त्याने काही वर्षानंतर अकबराने मजहरनामा घोषित केला. मजहरनामा याचा अर्थ अकबर सर्व धर्मापेक्षा वेगळा आहे, सर्वोच्च आहे, तो त्या धर्मातील पैगंबर बनला. तर अबुल फजल हा त्या धर्माचा खलिफा बनला. हा पंथ सुलह-ए-कुल म्हणजे सर्वांशी शांतता सद्भावाने वागणे या उदात्त तत्वावर आधारित होता. यात मूर्तीपूजा नव्हती, कोणतेही सक्तीचे कर्मकांड नव्हते. केवळ सूर्य, अग्नी, आदर, नैतिक शुद्धता आणि सम्राटाप्रती निष्ठा यालाच त्यामध्ये महत्व होते. हा पंथ म्हणजे मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील धार्मिक सहिष्णुतेचा आणि मानवतावादाचा एक धाडसी असा प्रयोग होता, ज्याने मानवी मनांना जोडण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आता आपण दीन-ए-इलाही या धर्मातील काही प्रमुख वैशिष्ट्ये बघू, किंवा हा पंथ यशस्वी का झाला नाही याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, मुघल सम्राट अकबर दीन-ए-इलाही या नावाच्या धर्माची स्थापना केली. ही एक नवीन विचारधारा होती, किंवा हा एक नवीन पंथ होता. हा केवळ एक धर्म नसून विविध धर्मातील चांगल्या तत्वांचा संगम त्याने यामध्ये घडवून आणला. अकबराचा साम्राज्य विस्तार मोठा झालेला होता. बघा, 1582 मध्ये भारताचा हा नकाशा दिसतोय. अकबराचा साम्राज्य विस्तार हा प्रचंड झालेला होता. त्याच्या राज्यात हिंदू, मुस्लिम, जैन अशा विविध पंथाचे लोक राहत होते. आपल्याला माहिती आहे की 1498 मध्ये वास्को द गामा भारतात आलेला आहे. त्यामुळे ख्रिश्चन लोकांचं देखील भारतामध्ये आगमन झालेलं होतं. त्याचबरोबर पर्शियातून आलेले जे काही व्यापारी होते, पारशी लोक, हे देखील भारतात होते, आणि म्हणून हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन यासारखी प्रजा त्याची होती. वास्तविक पाहता त्या कालखंडात मोठी संख्या हिंदूंची जरी असली तरी मुस्लिमांची सत्ता होती. त्याच्यामुळं वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या विचारांवर, श्रद्धांवर विश्वास ठेवणारी
प्रजा अकबराची होती. त्यांच्यातील धार्मिक मतभेद दूर करून समाजामध्ये शांतता, सहिष्णुता आणि एकता प्रस्थापित करणे हा या मागचा उद्देश होता. त्याला सलहेकुल म्हणजे सर्वांशी शांतता, आजच्या भाषेत बोलायचे झाले तर सबका साथ सबका विकास हे धोरण त्याला राबवायचे होते. अकबराच्या या धर्माचे दुसरे वैशिष्ट्य असे की हा धर्म एकवेश्वरवादी होता. दिने इलाही मध्ये एकाच ईश्वराची उपासना करण्यावर विशेष भर देण्यात आला होता. त्याचबरोबर सर्व धर्म समभाव, यामध्ये हिंदू, मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन, जैन यासारख्या सगळ्या विचारांचे मिश्रण त्याच्यामध्ये होते आणि म्हणून सर्व धर्मांबद्दल समान वागणूक, सद्भाव व्यक्त या धर्मातून केला जात होता. त्याचबरोबर या धर्मामध्ये नैतिकतेला विशेष भर देण्यात आली होती. प्रामाणिकपणा, दया, उदारता, वासनांवर नियंत्रण मिळवणे यासारख्या बाबींवर अत्यंत विशेष लक्ष या धर्मामध्ये देण्यात आलेले होते. या धर्मावर हिंदू आणि पारशी धर्माचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये अग्नीची पूजा केली जाते, कोणताही शुभ कार्य करायचं असेल तर अग्नीला आहुती दिल्या जाते, यज्ञकुंडाची निर्मिती केली जाते. त्याचबरोबर आपण सूर्याला देखील सकाळी उठून जलार्पण करतो. म्हणून हिंदू आणि पारशी धर्माचा मोठा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे सम्राट अकबराने सूर्य आणि अग्नीची पूजा केलेली दिसून येते. त्याचबरोबर शाकाहाराला प्राधान्य या धर्मात देण्यात आले होते. प्राण्यांची हत्या न करण्यावर आणि विशिष्ट दिवसातच मांस खाण्यावर पंथात भर दिलेला होता. आपल्याला माहिती आहे की 365 दिवसापैकी 100 दिवसच फक्त मांस खावे अशी त्याची अपेक्षा त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर कांदा आणि लसूण खाण्याला देखील त्याने वज्र केलेले होते. या धर्माला मानणारे लोक दाढी ठेवू शकत नव्हते. अशा पद्धतीने आपणास या धर्माची काही प्रमुख वैशिष्ट्ये दिसून येतात. त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येते की अनुयायी आणि या धर्माचा झालेला प्रसार, हा धर्म स्वीकारणाऱ्यांसाठी कोणावरही सक्ती केल्या जात नव्हती. वास्तविक पाहता अकबर तर सम्राट होता, अकबर तर बादशाह होता, अकबर तर शासक होता. त्याने जर ठरवलं असतं तर सर्वांना सक्तीने हा धर्म घेण्यास त्याने प्रवृत्त केलं असतं, पण त्याने तसं केलं नाही. हा धर्म स्वीकारण्याकरता त्याने कुणावरही जोर जबरदस्ती सक्ती केली नाही. अकबराच्या दरबारातील अत्यंत जवळच्या मोजक्या लोकांनी या धर्माचा, या मार्गाचा स्वीकार केलेला दिसून येतो. साधारणपणे याची संख्या 18 ते 20 होते. राजा बिरबल हा धर्म स्वीकारणारा पहिला हिंदू आहे. अबुल फजल या धर्माचा मुख्य पुरोहित त्या ठिकाणी होता. मित्रांनो, आता आपण पाहू दिने इलाहीचा प्रसार का होऊ शकला नाही. अकबराच्या मृत्यूनंतर हा धर्म फार काळ काही टिकला नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे याला कोणतेही अधिकृत असे धर्मग्रंथ किंवा स्वतंत्र प्रार्थना स्थळे नव्हती. मित्रांनो, आपण पाहतो की कोणताही विचार तेव्हाच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरतो जेव्हा एका ठिकाणी किंवा एखाद्या मूर्तीवर किंवा एखाद्या मंदिरावर आपली श्रद्धा असते, आपण नतमस्तक होतो. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारचा धर्मग्रंथ दिने इलाहीला नव्हता. त्याचबरोबर मंदिर, मशिदी सारखी व्यवस्था, प्रार्थना स्थळे त्या ठिकाणी नव्हती. त्यामुळे या धर्माचा प्रसार अधिक होऊ शकला नाही. हा धर्म लोकांपर्यंत पोहोचण्याऐवजी तो केवळ दरबारी उच्चभ्रू लोकांपर्यंतच पोहोचला. म्हणजे अकबराच्या जवळ राहणारे जे लोक होते त्या लोकांपर्यंतच हा धर्म, इव्हन इतकंच नाही तर अकबराचा जो नातेवाईक होता भगवान दास किंवा अकबराच्या राण्यांनी कोणतेही हा धर्म स्वीकारलेला दिसून येत नाही. म्हणून केवळ हा दप्तरी धर्म झाला असं आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, एक लक्षात घ्या, मध्ययुगीन कालखंडामध्ये इस्लामची सत्ता हिंदुस्थानावर होती. अशा अवस्थेमध्ये प्रति इस्लाम धर्माला टाळून किंवा इस्लाम धर्माचा शासक असताना तो इतर धर्माला सन्मान देत असेल तर त्या काळातील कट्टर धार्मिक नेत्यांना हे आवडलं नाही आणि प्रचंड त्यांनी विरोध आपल्याला केलेला दिसून येतो. थोडक्यात काय तर अकबराने सुलह-ए-कुल या नीतीचा अवलंब करून, सुलह-कुल म्हणजे सगळ्या धर्मांना आपली अभिव्यक्ती, आपले विचार, आपले मत मांडण्याची, चर्चा करण्याची स्वातंत्र्य आहे. यालाच आधुनिक काळात धार्मिक सहिष्णुता म्हटले जाते. थोडक्यात काय, अकबर हा भारतामध्ये धार्मिक सहिष्णुता निर्माण करणारा पहिला शासक होता. या धर्माने काही सामाजिक सुधारणा देखील घडून आणलेल्या दिसून येतात. जसं की इस्लाममध्ये ज्याप्रमाणे एकापेक्षा जास्त विवाह करण्याची मान्यता आहे, पण दिने इलाहीने अशा प्रकारच्या अनेक विवाह करण्याला बंदी घातलेली होती. इतकेच नाही तर त्याने हिंदू धर्मातील सती प्रथेला देखील विरोध केला. म्हणून सती प्रथा बंद करणारा भारतातील पहिला शासक अकबर ठरतो. पुढील काळात शहाजहानचा मुलगा दारा शिकोह याने अकबराच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा आणि दिने इलाहीला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला, परंतु कट्टर अशा औरंगजेबापुढे त्याचे काही चालले नाही आणि हा धर्म मित्रांनो इतिहासात पुरला गेला. फक्त कागदोपत्रीच त्या काळात काही काळ हा धर्म राहिलेला दिसून येतो.
अकबराने या धर्माचे धर्मग्रंथ नियमावली मोठ्या प्रमाणात निर्माण केलेल्या दिसून येतात, पण अकबर गेल्यानंतर मात्र तो इतिहास जमा झालेला दिसून येतो. मित्रांनो, शेवटी असे सांगता येईल की दिने इलाही हा अकबराचा एक प्रामाणिक प्रयत्न होता की ज्याच्याद्वारे अकबराला एक असा समाज घडवायचा होता की जो धर्म माणसाला जोडण्याचे काम करेल, तोडण्याचे नाही. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून जरूर सांगा. या व्हिडिओमधील कोणता भाग आवडला ते देखील सांगा. यानंतर कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ते देखील मला सुचवा. तर मित्रांनो, आज आपण इथे थांबतो आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.